आम्हाला हे लक्षात आणून द्यायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता 4/5/2022 ला की 2 आठवड्यात तुम्ही इलेक्शन्स घ्या आणि त्या घेत असताना त्यांनी डिलिमिटेशनच्या बाबतीत काही मर्यादा आखून दिल्या होत्या. 11/3/2022 अगोदरचं जे डिलिमिटेशन आहे तोच बेस मानून तुम्ही इलेक्शन्सला सुरुवात करा. त्याच्यानंतर काही कारणास्तव त्या इलेक्शन झाल्या नाही आणि त्या इलेक्शन आता होत आहे. पण याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय जो होता 2022चा की तुम्ही कुठल्या तारखेची बेसलाईन धरावी, ती बेसलाईन सोडून आता नवीन प्रभाग रचना आणि नवीन डिलिमिटेशन करण्यात आलंय. आणि हे डिलिमिटेशन इतकं चुकीचं आहे, इतक्या तफावती आहेत त्याच्यामध्ये की प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक ग्रामपंचायतीमधनं ह्याच्याबाबत तक्रारी येत आहे. आपल्या मनाला येईल तसं प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. आपल्या मनाला येईल तशी प्रभागामध्ये लोकसंख्या टाकण्यात आलेली आहे. आपल्या मनाला येईल तसे प्रभाग जोडण्यात आले आहेत. प्रभागाची निर्मिती करत असताना लोकांची सोय व्हावी याच्यासाठी प्रभागाची निर्मिती करावी असं स्पष्ट संकेत असताना राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना करण्यात आली. आणि याच्यात सर्वात मोठा हात हा इलेक्शन कमिशनचा आहे. इलेक्शन कमिशनकडे माझ्यासारख्या माणसाने 5 महिन्यापूर्वी पत्र पाठवून सांगितलं होतं की प्रभाग रचना हे कधीही अधिकारी करत नसतात, तर राजकीय पक्ष जे तिथे प्राबल्य ठेवतात ते राजकीय पक्ष तिथे प्रभाग रचना करत असतात. आणि या प्रभाग रचनेवरती ऑब्जेक्शन देखील घेण्यात आलं. अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या. आमचीही एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. हिज लॉर्डशिप घुगे साहेब यांनी मुख्य न्यायमूर्तींनी ही केस ऐकावी असं सांगितली. त्यांनी बेंच बसवावं असं सांगितलं. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचं लिमिटेशन आहे की 31 तारखेपर्यंतच आम्ही तुम्हाला परवानगी देतोय, आणि दुसरीकडे सगळ्या याचिका ह्या सर्व उच्च न्यायालयात आता पेंडिंग आहेत. ह्याबाबत देखील आपण ह्या याचिका आमच्या विरुद्ध असल्याने आपण ह्या ऐकाव्यात हे सांगण्यासाठी इलेक्शन कमिशन कोर्टात गेलेलं नाही. म्हणजे कसंही करून आपला खोटारडेपणा पुढे येऊ नये म्हणून 31 तारखेनंतर कोर्टाने ऐकलं तर ते इन्फेक्शियस होईल. म्हणजे आम्ही केलेल्या याचिकांना काय अर्थच राहणार नाही असा एकंदर इलेक्शन कमिशनचा कारभार आहे. इलेक्शन कमिशनला खर तर सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते 4/5/2022 ला त्याच्यानुसार डिलिमिटेशन करायला पाहिजे होतं. त्याच्यानुसार डिलिमिटेशन न करता मनमानी पद्धतीने डिलिमिटेशन केले, मनमानी पद्धतीने वॉर्ड केले. आणि हे फक्त ठाण्यापुरतं मर्यादित नाही, कारण का याचिका समजा आम्ही ठाण्यातनं केली आहे, पण आता मात्र आम्ही जेव्हा बघतो आहोत तेव्हा कमीत कमी 100 याचिका वेगवेगळ्या खंडपीठापुढे आहेत. सर्व नागपूर खंडपीठापुढे आहेत, कोल्हापूर खंडपीठापुढे आहेत, औरंगाबाद खंडपीठापुढे आहेत, मुंबई खंडपीठापुढे आहेत. आणि या सगळ्या सर्वोच्च म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एकत्रित ऐकाव्या असं सरकारने निवेदन केलेलं, तेही इलेक्शन कमिशनने केलेलं. म्हणजे इलेक्शन कमिशनची भूमिका काय म्हणजे अजूनही गुलदस्त्यात आहे. इलेक्शन कमिशनची भूमिकाच संशयास्पद आहे. निवडणुका ते कुठल्या पद्धतीने घेतात याबद्दल आमच्या मनात प्रचंड साशंकता आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णयही जर तुम्ही पाळणार नसाल
ते इलेक्शन हे संशयाच्या घेऱ्यात आहेत. तुम्हाला एका राजकीय पक्षाला मदत करण्यासाठी तुम्ही हे काम करतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि याच्यात सगळे ऑर्डर्स दिलेले आहेत. ते ऑर्डर्स क्लिअर कट काय म्हणतात हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. सगळं याच्यात दिलेलं आहे. काय काय सध्या म्हणजे मोर्चा हे बघा, लोकशाहीमध्ये एकीकडे एस्टॅब्लिश्ड इन्स्टिट्यूशन्स असतात. त्या इन्स्टिट्यूशन्सच्या मनमानी विरुद्ध लोकांचा उद्रेक दाखवावा लागतो. तो उद्रेक दाखवण्याचं आमचं काम आहे. आज नाहीतर उद्या त्यांना जाग येणारच. हे जास्त दिवस चालत नाही. म्हणजे शिरूर मतदारसंघामध्ये एका घरामध्ये 188 वोटर आहेत, घर नंबर 1. आणि सरकारने लिहून दिलंय की असं घर नंबर 1 नावाचं घरच अस्तित्वात नाही. गावामध्ये लोक गेली शोधायला, तर तिथे त्या गावामध्ये घर नंबर 1 किंवा ते त्या प्रकारची माणसंच नाही. 188 माणसं त्या गावात सापडलीच नाही. अशा पद्धतीने जर इलेक्शन होणार असतील तर आश्चर्य. असं आहे की टिंगल टवाळी करून प्रश्न सुटत नसतात. प्रश्नाचं गांभीर्य ओळखावं लागतं. राजकारणामध्ये एखाद्याला टपली मारून उडवणं सोपं असतं. कालांतराने तोच सर्वात मोठा आव्हान म्हणून समोर येऊ लागतो. राहुल गांधींच्या बाबतीत 2014 साली त्यांची पूर्ण प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. कारण का सक्षम विरोधी पक्ष नेता आपल्याला नकोच आहे. आपण जो कारभार करतो तो मनमानीपणाने चालला पाहिजे. त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष नेता उभाच राहता कामा नये अशा पद्धतीने त्यांनी राहुल गांधींची हिटाळणी केली. पण आज जेव्हा पर्याय समोर दिसतोय तेव्हा राहुल गांधी यांना पूर्ण जगभरामध्ये अत्यंत सन्मानाने, विश्वासाने आणि गांभीर्याने घेतलं जातं. आज जगातल्या जवळजवळ 180 विद्यापीठांनी त्यांना आपल्या विद्यापीठामध्ये भाषण देण्यासाठी बोलवलं. जगामध्ये जेव्हा विद्यापीठ तुम्हाला भाषण द्यायला बोलवतं तेव्हा तुमची कुवत, तुमची बुद्धिमत्ता याची ती परीक्षा असते, त्याची ती ओळख असते. असं आहे, नरेटिव्ह सेट करतोय तर आम्हाला माणसं दाखवा. आम्ही गाव सांगतोय, घर सांगतोय, आम्हाला माणसं दाखवा. या माणसं कशी काय नोंदवली गेली ते सांगा. एकीकडे इलेक्शन कमिशनचे अधिकारी लिहून देतात आमच्या आमदाराला की ही माहिती गुप्त ठेवण्यात आली, कुठल्याही मतदाराची माहिती देणं योग्य नाही. दुसरीकडे चोखलिंग मालवाला सांगतात या अधिकाऱ्यावर कारवाई करू. ही गुप्त नाहीये, तुम्हाला माहिती द्यावीच लागेल. म्हणजे हा विरोधाभास आहे. खालच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरं द्यायची, वरती आले की सांगायचं नाही कारवाई करतो. हे सगळं एका राजकीय पक्षाच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन काम करत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि हे आम्ही आज म्हणत नाहीये. ते विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना 18 ऑक्टोबर 2024 आम्ही सांगितलं होतं की तुमचे कम्प्लीट इलेक्शन मशिनरी मॅनेज झालेली आहे. असं आहे की कुठल्याही पद्धतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या परत एकदा खोट्या याद्यांवरती, खोट्या मतदारांवरती, बाहेरनं आणलेल्या मतदारांच्या जोरावरती जिंकायच्या असा पणच इलेक्शन कमिशननी आणि सरकारने मिळून दोघांनी हातमिळवणी करून केलेला आहे. आमचं स्पष्ट मत आहे की इलेक्शन कमिशन हे स्वतःचं अस्तित्व गहाण ठेवून बसलेलं आहे. इलेक्शन कमिशनला स्वतःचं अस्तित्वच राहिलेलं नाही. किंबहुना सरकार सांगेल तेच खरं असं जर इलेक्शन कमिशन म्हणणार असेल
तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला दिलेलं स्वातंत्र्य हेच मुळीच धुळीस मिळालेलं आहे. तुम्हाला म्हणजे आता पुढच्या 2-3 दिवसात अजून एका मतदारसंघामध्ये 73,000 मतांचा घोटाळा आम्ही समोर आणतो. 73,000 मतांचा. अजूनही तुम्ही म्हणाल की नाही काहीच झालेलं नाही, काहीच झालेलं नाही, तर मग काहीच झालेलं नाही. संपदा मुंडेनी आत्महत्या केलं ते काय तिच्यामुळे गेली, काहीच झालेलं नाही. तोच प्रॉब्लेम आहे की केरळ मधलं राज्यामध्ये एसआयआर तुम्ही करता आणि महाराष्ट्रामध्ये मात्र एसआयआर करण्यास विरोध करता. हे काय घ्या ना तुम्ही, सांगा ना ठीक आहे सरकारने आणि सगळ्यांनी जाऊन जर सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्हाला मतदार याद्यांबद्दल घोटाळे निदर्शनास आणलेले आहेत, विरोधी पक्षांचा आक्षेप आहे, आम्ही मतदार याद्या व्यवस्थित करतो आणि इलेक्शन घेतो, तर सर्वोच्च न्यायालय काय सांगणार चोरा नाही 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 तसं नाही करता येणार, तुम्ही तशा जशा याद्या आहेत तशा वापरा आणि इलेक्शन घ्या इलेक्शन. अहो सर्वोच्च न्यायालयात याचिका पडल्या आहेत लोकांच्या की निवडणुकीमध्ये घोटाळे झाले आहेत आणि पुराव्यासकट देत आहेत लोक. एकेका माणसाचं 6 वेळा नाव देत आहेत, एकाच यादीमध्ये 6 वेळा नाव असलेली मतदार याद्या देत आहेत. अजून किती घोटाळे द्यायचे लोकांनी समोर आणून. कदाचित त्यांच्यापर्यंत आमचे पुरावे पोहोचलेले नसतील. ते ठीक आहे, आता ते काय म्हणतात याच्यावरती जास्त भाष्य करण्यात काही उपयोग नाही. कुठल्याही व्यक्तिमत्वाची व्यक्तीची हिटाळणी करून ते सत्य लपवत आहेत. असं आहे की बीएसआयचे मेंबर कोण आहेत, स्वतः सहकार मंत्री त्याचे मेंबर आहेत, स्वतः शुगर डायरेक्टर त्याचे मेंबर आहेत, केंद्रातले 2 प्रतिनिधी आहेत त्या बॉडीवरती. म्हणजे सरकारी यंत्रणा पूर्ण त्याच्यात आहे आणि ती एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. साखरेच्या संबंधात महाराष्ट्राने केलेली प्रगती ह्याच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा फार मोठा वाटा आहे, फार मोठा वाटा आहे. आता ती इन्स्टिट्यूट कोणीतरी क्ष व्यक्ती चालवतो आणि त्या क्ष व्यक्तीला थोडस त्यांच्या नावाभोवती काहीतरी फिरवायचं म्हणून जरी धंदे करणार असेल करा ना, त्याच्यात काय मोठं आहे. पण स्वतः सरकारचे 5-5 प्रतिनिधी त्याच्यात आहेत आणि आज नाही आहेत, वर्षानुवर्ष आहेत. आणि त्या इन्स्टिट्यूटनी केलेली प्रगती बघा, त्यांनी केलेलं शोध कार्य बघा, त्याला विश्वर टांगण्याचं काम आहे. असले काहीतरी धंदे करतायत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांच्या रिसर्चला जी काही ओळख मिळाली आहे त्याच्यानी महाराष्ट्राचं नाव झालंय. ते नाव पुसण्याचं काम करण्याची खबरदारी हे घेत आहेत. असलं काहीतरी नको ती करून. काय नाही कळलं नाही. एसआयटी तर नेमायलाच पाहिजे, पण माझं तिच्या आई वडिलांना निवेदन असेल की तुम्ही कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशनची मागणी करा. कारण का सरकार ज्या पद्धतीने या प्रकरणात वागलंय हे प्रकरण परत दाबण्याचा प्रयत्न होईल. जसं सूर्यवंशीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालं, जसं गणेश शिंदेचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. संतोष शिंदेचे कुटुंबीय मजबूतीने उभे राहिले म्हणून
संतोष देशमुख, म्हणून ते प्रकरण दाबता आलं नाही. अन्यथा हे सगळ्या हे इन्स्टिट्यूशनल किलिंग आहेत, या इन्स्टिट्यूशनल मर्डर्स आहेत, आणि त्यामुळे सरकारी हस्तक्षेप झाल्या कारणाने या हत्या झालेल्या आहेत. या हत्या दडपण्याचा प्रयत्न केला जातो, आणि त्यासाठी ह्याच्यावरती कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन असावं. एसआयटी तर असावीच. धनंजय मुंडेंनी जी मागणी केली आहे त्याला आमचं समर्थन आहे, पण त्याचबरोबर त्याच्यावर कोर्ट मॉनिटर असावं. शेवटी इन्व्हेस्टिगेशन एसआयटी असेल तरी मंत्रालयातनच कारभार हाकणार आहेत ना, त्यामुळे सत्य सामोरे येईल याची काही शाश्वती देता येत नाही. नाही नाही, ते ठीक आहे. असं घाबरवण्याचं काम सगळं करतात. 50 कोटीची नोटीस, 100 कोटीची नोटीस. आगवणेंनी तर टीव्हीवर येऊन स्पष्ट मुलाखत दिली ना, असे काय मागणं बोलून काय मुलाखत दिलेली नाही. आणि कोणी या प्रकरणात बोलताना कोणी मागे वळून म्हणजे उगाच अंधारात बाण सोडलेला नाहीये. सगळ्यांनी पुरावे सगळेच समोर आलेले आहेत. त्या आगवण्यांच्या घरामध्ये 24 केसेस घालण्यात आल्या, मोकोकाची केस टाकण्यात आली. म्हणजे इतक्या निष्ठुरपणाने राजकीय शक्तीचा वापर करणं, सरकारी यंत्रणेचा वापर करणं या सरकारलाही शोभत नाही. आम्ही काय त्यांच्या जवळ नाही. या विधानाचा अर्थ काय निघतो हा त्यांच्या, ते ज्यांना कुबड्या समजतात, आणि महाराष्ट्रातील लोक ज्ञानी आहेत, त्या ज्ञानी लोकांना कळलं ते कुबड्या कोणाला म्हणाले. त्यांनी याचा विचार करावा. आम्हाला काय करायचं. आता असं आहे की या सरकारमध्ये काय चालू आहे हे महाराष्ट्राला काय आता लपून राहिलेलं नाही, आणि कालच्या त्यांच्या विधानावरनं तर अगदी स्पष्ट झालंय. त्याच्यामुळे धनगेकर जे बोलतायत त्याच्यात कुठेही ते काही खोटं बोलतात अशातला काय भाग नाही. सरकारचा भाग असलेल्या पक्षाचा एक नेता उठतो आणि अख्ख्या सरकारला अडचणीत आणतो, आणि त्याच्या मागे कोणीच नाही असं म्हणायचं, असं मी तरी मानत नाही. मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय, जैन बोर्डिंगचं जसं प्रकरण आहे तसं ठाण्यामध्ये एक रतनशी प्रेमजी ट्रस्टचं प्रकरण आहे, आणि त्याच्यातही या सरकारमधले काही मंत्री इन्व्हॉल्व आहेत. जवळजवळ 1500 कोटी रुपयाची जमीन 100 कोटीमध्ये, आणि त्यातले फक्त 2 कोटी रुपये घेऊन लाटण्याचा प्रकार झाला. बापामध्ये आणि मुलामध्ये वाद झाला. मुलांनी हायकोर्टात स्टे घेतला आणि ते प्रकरण हायकोर्टाने थांबवलं. त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं. कालपर्यंत ठाणे महानगरपालिका या प्रकरणात दखल घेत नव्हती. अचानक ठाणे महानगरपालिका आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली. जी ठाणे महानगरपालिका उच्च न्यायालयात गेलीच नव्हती ती वरती पोहोचते. म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी हे सरकार कुठल्या कुठल्या अंगाने बाहेर पडतं याचे उदाहरण आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कोर्टात केस चालू होती सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात. उच्च न्यायालयात का गेली नव्हती ठाणे महानगरपालिका? हे जैन बोर्डिंग सारखंच प्रकरण आहे. फक्त जैन बोर्डिंग मध्ये खूप मोठी बोंबाबोंब झाली आणि संपूर्ण सरकार अडचणीत येते म्हटल्यावर मुख्यमंत्र्यावर त्याच्यावर स्थगिती देऊन चॅरिटी कमिशनरीने ते कॅन्सल केलं आणि आपलं तोंड पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ठाण्याचं प्रकरण उघड आहे, उघड. आतापर्यंत फक्त 2 कोटी रुपये दिले ट्रस्टला. हजारो कोटी रुपयाची जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या ट्रस्टच्या ट्रस्टीज वरती 5 FIR पडलेत, 5 FIR. आजपर्यंत पोलिसांनी एकाही FIR वर कारवाई केलेली नाही. या ट्रस्टच्या जमिनी अशाच खायच्या, या सरकारचा नवीन प्लॅन दिसतोय. ऐसा है कि अब ये सरकार और इलेक्शन कमीशन की जो सांठगांठ है
वो शक्य दायरे में है ही। पूरे देश में एसआईआर कर रहे हो, इधर एक एक कॉन्स्टिट्यूंसी में 70-70 हजार वोटों का लफड़ा दिखाई दे रहा है विथ प्रूफ। तो इलेक्शन कमीशन सोया है क्या? आप केरल में भी अब लोकल सेल्फ गवर्नमेंट के इलेक्शन है, स्थानीय स्वराज संस्था के इलेक्शन है, उधर आप एसआईआर करवाते हो, और महाराष्ट्र में तमाम विरोधी पार्टियां आपके सामने प्रूफ दे रहे हैं कि भाई घोटाला हुआ है, तो भी अनदेखे कर रहे हो, आंख बंद करके बैठे हो। देखो, महाराष्ट्र में एसआईआर का मतलब ये है, हम यही चाहते हैं, आप जो चाहिए वो करिए, लेकिन जो घोटाले हुए हैं तुम्हारे चुनाव की यादी में, सिर्फ until and unless your all organs are fit, सब तुम्हारी शरीर के अंग, हार्ट है, किडनी है, लीवर है, फिट नहीं है, तो अब अनफिट है। अभी चुनाव में मतदार यादी ही मेन है, अगर वो ही बराबर नहीं है तो आप चुनाव कहां से बराबर करवाएंगे? एक एक कॉन्स्टिट्यूंसी में 40-40 हजार वोटों का लफड़ा दिखा सामने आ रहा है। नामी एक कॉन्स्टिट्यूंसी है, हम दावे के साथ और प्रूफ के साथ आने वाले हैं बार 73,000 वोटों का लफड़ा सामने आया है। मैं तो कहूंगा लोगों से कि तुम्हारा गणतंत्र भी खतरे में आ रहा है, चुनाव करिए क्यों? आपको मालूम है यहां से 50,000, वहां से 20,000 वोट लाके वोटिंग करना है और बाद में इनको घर भेज देना, ये मिलेंगे ही नहीं बाद में। चुनाव जीत के आ गए सरकार में। देखो, ऐसा है, सत्ताधारियों को ये लगता है कि पब्लिक अब आंख बंद कर चुकी है, अब हम सत्ता में है, कुछ नहीं होगा। ऐसा नहीं होता है। गणतंत्र में जनता की ताकत बहुत बड़ी होती है, और जिस दिन जनता ने तीसरी आंख खोल दी उस दिन अच्छे को भागना पड़ता है। ऐसा है कि हाँ, उद्रेक है, राग आहे. लोकशाही मधला जो सर्वात मोठा अधिकार आहे मतदान, त्या मतदानाचं माध्यम आहे मतदार याद्या. तर त्या मतदार याद्याच व्यवस्थित नसतील तर मतदानालाच अर्थ नाही, आणि मतदानाला अर्थ नसेल तर त्याच्यातनं येणारा निकाल त्याला अर्थ नाही. आता जर आणि तरवरती उत्तर देता येत नाही ना प्रेसमध्ये. बघूया, पहिला मोर्चा तर निघू द्या आमचा.